मित्रांनो, महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून राज्यातील बांधकाम कामगारांसाठी 13 जुलै 2026 रोजी ज्या 4 महत्त्वाच्या नवीन योजना शासनाकडून आणण्यात आलेल्या आहेत, त्यापैकीच एक अतिशय महत्त्वाची योजना म्हणजे बांधकाम कामगार मृत्यू सहाय्य. या नवीन योजनेच्या अंतर्गत बांधकाम कामगारास नैसर्गिक किंवा अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या वारसदाराला दिले जाणारे आर्थिक सहाय्य किंवा बांधकाम कामगाराला दिव्यांगत्व आल्यास त्याला दिलं जाणारं आर्थिक सहाय्य, या योजनेअंतर्गत बांधकाम कामगारांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी हा 13 जुलै 2026चा आहे. महामंडळाच्या माध्यमातून बांधकाम कामगारांसाठी यापूर्वी 16 असलेल्या योजना, ज्याच्यामध्ये मृत्यू कामगारांच्या अंत्यविधीसाठी 10,000 रुपये सहाय्य असेल, वारसास प्रतिवर्षी 24,000 रुपयाप्रमाणे 5 वर्षाकरिता सहाय्य असेल, येणारा खर्च असेल, त्याचप्रमाणे कामगारांना दिव्यांगत्व आल्यास त्यांना आर्थिक सहाय्य असेल, अशा प्रकारच्या यापूर्वीच्या योजना बंद करून नोंदणीत सक्रिय जीवित कामगारांसाठी मृत्यू सहाय्य व दिव्यांग सहाय्य ही नवीन योजना सुरू करण्यासाठी शासनाकडून मंजुरी देण्यात आलेली आहे. याच्या अंतर्गत ज्या नोंदणीत सक्रिय जीवित बांधकाम कामगारास नैसर्गिक मृत्यू झाल्यास त्याच्या वारसदाराला एक रकमी 3,50,000 रुपयाचा अर्थसहाय्य आता दिलं जाणार आहे. यामध्ये त्या बांधकाम कामगाराची नोंदणी सक्रिय असली पाहिजे आणि ही नोंदणी किमान 3 वर्षाची असणे आवश्यक आहे. कामगाराची नोंदणी 2 वर्ष पूर्ण होऊन 3ऱ्या वर्षात असताना तो कामगार मृत्यू झाल्यास असे कामगार देखील या योजनेच्या लाभासाठी पात्र राहणार आहे. कामगाराच्या मृत्यू दिनांकापासून 1 वर्षाच्या आत या लाभासाठी अर्ज करणे आवश्यक आहे. यासाठी आवश्यक कागदपत्रे: कामगाराचे मृत्यू प्रमाणपत्र, वारसदाराचे आधार कार्ड, वारसाचे प्रमाणपत्र, वारसदाराच्या बँक खात्याचा तपशील, अशा प्रकारची माहिती इथे देणे आवश्यक आहे. या योजनेमध्ये महत्त्वाचे म्हणजे नव्याने ॲड करण्यात आलेली दुसरी बाब म्हणजे बांधकाम कामगाराचा अपघाती मृत्यू. ज्या बांधकाम कामगाराची नोंदणी सक्रिय जीवित असेल तो या योजनेसाठी पात्र असणार आहे. बांधकाम कामगारांनी नोंदणीसाठी अर्ज केला असल्यास आणि तो अर्ज मंजूर होण्याच्या अगोदरच त्या कामगाराचा मृत्यू झाल्यास सदरचा बांधकाम कामगार या योजनेसाठी पात्र राहणार आहे. इमारत आणि इतर बांधकामाच्या ठिकाणी त्या कामगाराचा अपघाती मृत्यू झाल्यास तो या लाभासाठी पात्र असणार आहे. आणि इथे देखील मृत्यू झाल्याच्या 1 वर्षाच्या आत वारसदारांनी यासाठी अर्ज करणे गरजेचे आहे. याच्यासाठी 6,50,000 रुपयाचं एक वेळचं अर्थसहाय्य म्हणून वारसदारास शासनाकडून दिले जाणार आहे. यासाठी पोलीस FIR व पंचनामा, बांधकाम कामगाराचे मृत्यू प्रमाणपत्र, वारसाचे प्रमाणपत्र, त्याचे आधार कार्ड, वारसदाराच्या बँकेचा तपशील हे आवश्यक असे कागदपत्रे सादर करावे लागणार. या योजनेमध्ये दुसरी अजून एक महत्त्वाची बाब म्हणून ॲड करण्यात आलेली आहे, ती म्हणजे दिव्यांग सहाय्य योजना. यामध्ये अतिशय महत्त्वाचं म्हणजे ज्या कामगारांनी महामंडळाकडे एक वेळ नोंदणी केलेली असेल ते देखील या योजनेच्या लाभासाठी पात्र असतील, किंवा ज्या कामगारांनी नोंदणीसाठी अर्ज केलेला असेल आणि ती नोंदणी मंजूर होण्यापूर्वीच त्या कामगाराला दिव्यांगत्व आल्यास असे कामगार देखील यामध्ये पात्र असणार आहेत. दिव्यांगत्वाचे प्रमाण 75% असणे आवश्यक आहे आणि याचे प्रमाणपत्र अर्जासोबत सादर करावे लागणार आहे. अर्ज कामगारांनी 1 वर्षाच्या आत करणे आवश्यक आहे. याकरिता त्या बांधकाम कामगाराला एक रकमी एक वेळचा लाभ म्हणून 2 लाख रुपये सहाय्य दिले जाणार आहे. तर अशा प्रकारे या योजनेमध्ये कामगारांसाठी 3 प्रकारच्या बाबीद्वारे कामगारांना सहाय्य लाभ उपलब्ध करून देण्यात येऊन ही योजना राज्यामध्ये लागू करण्यात आलेली आहे. धन्यवाद.